नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा. गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्र हो, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या शेतीच्या, पर्यावरणाच्या, पाण्याच्या आणि पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तापमानाचा आलेख वर्षागणिक वाढत चालला आहे. पावसाचे प्रमाण अनियमित होत आहे, भूजल पातळी खालावत आहे आणि विहिरी कोरड्या ठाक पडत आहेत. बोरवेलची खोली वाढतच आहे आणि उन्हाळा दिवसेंदिवस अगदी असह्य होतोय. परंतु या सर्व समस्यांवर एक असा उपाय आहे जो निसर्गाने आपल्याला अगदी मोफत दिला आहे: झाडे. सध्या आपल्या भागातील तापमान 38 अंश पर्यंत पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी हेच तापमान 43 अंश पर्यंत आपल्या भागात होते. आपण सर्वजण या प्रचंड उष्णतेचा अनुभव घेत आहोत. परंतु याच दरम्यान पुण्यातील एका महिला अधिकाऱ्याने एक प्रयोग केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल केला. त्या महिला अधिकाऱ्याने त्यांनी कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याचे तापमान मोजले आणि ते तापमान होते तब्बल 58 अंश. म्हणजे वातावरणापेक्षा जवळपास 15 अंशांनी अधिक. पण त्याच वेळी त्या महिला अधिकाऱ्याने जवळच असलेल्या एका झाडाखाली तापमान मोजले आणि ते तापमान होते फक्त 30 अंश. क्षणभर विचार करा, एकाच परिसरात एकीकडे 58 अंश तापमानाचा तापलेला रस्ता आणि काही पावलांवर झाडाच्या सावलीत फक्त 30 अंश तापमान. म्हणजे एक झाड परिसराचे तापमान किती मोठ्या प्रमाणात कमी करू शकते हे यावरून अगदी स्पष्ट होते. म्हणूनच आज प्रत्येक गावाने, प्रत्येक शेतकऱ्याने आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे: जर एक झाड इतका फरक घडू शकते तर हजारो झाडे किती मोठा बदल घडवू शकतील? काही वर्षापूर्वी माझ्या गावातील सर्व समाजातील युवकांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अंजनापूर या गावी भेट दिली होती. त्या अंजनापूरच्या ग्रामस्थांनी केलेले वृक्षारोपण, झाडाचे संगोपन आणि त्यातून निर्माण झालेला पर्यावरणीय बदल प्रत्यक्ष पाहिला. त्या भेटीतून या तरुणांना मोठी प्रेरणा मिळाली आणि त्याच प्रेरणेतून माझ्या गावातील सर्व समाजातील तरुण ग्रामस्थ एकत्र आले. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील येरंडगाव येथे गेल्या 7 वर्षापासून या युवकांनी एक उपक्रम सातत्याने हाती घेतला. गावात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठी झाडे लावण्याचा संकल्प केला. प्रत्येक वर्षी 150 झाडे या हिशोबाने आजपर्यंत सुमारे 750 झाडे लावली आहेत आणि आज ती अगदी डोलत आहेत. पण फक्त ही झाडे लावली नाहीत तर ती जपली, त्यांना पाणी दिले, त्यांचे संरक्षण केले आणि त्यांना मोठं केलं. कारण आपल्या पुढच्या पिढीला शुद्ध ऑक्सिजन मिळायला हवा. आज आपण जी झाडे लावत आहोत त्यांचा लाभ उद्या आपली मुले, नातवंडे आणि पुढील पिढ्या घेणार आहेत. झाडे का लावावीत? कारण झाडे केवळ सावली देत नाहीत. झाड म्हणजे पाऊस, झाड म्हणजे भूजल, झाड म्हणजे सुपीक जमीन, झाड म्हणजे पक्षी, झाड म्हणजे पर्यावरण आणि झाडे म्हणजे शेतीचा जीवनदायी आधार. झाडांमुळे जमिनीत खोलवर जाऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरवतात. त्यामुळे भूजल पुनर्भरण होते, भूजल पातळी वाढते, विहिरी आणि बोरवेलमध्ये पाण्याची पातळी टिकून राहते. झाडाच्या पानांचा पालापाचोळा जमिनीवर पडतो, त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता सुधारते. शेताच्या बांधावर लावण्यासाठी सर्वात उपयुक्त झाड जर कोणतं असेल तर ते कडुलिंब. हे झाड कमी पावसात, हलक्या जमिनीत आणि कठीण परिस्थितीतही उत्तम वाढते. कडुलिंब हवा शुद्ध करतो, मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्माण करतो. त्याच्या निंबोळ्या आणि पाल्यापासून सेंद्रिय कीटकनाशके तयार होतात, त्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो. तसंच शेवगा हे अत्यंत उपयुक्त झाड आहे. याची पाने, शेंगा, फुले पौष्टिक असतात. जनावरांसाठी उत्कृष्ट चारा उपलब्ध होतो.
कमी पाण्यात वाढणारे हे झाड शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देते. त्यानंतर सुबाबूळ आणि करंज, हा तर नैसर्गिक खत कारखानाच आहे. सुबाबूळ आणि करंज जमिनीची सुपीकता वाढवतात. ही झाडे हवेतून नायट्रोजन शोषून जमिनीत साठवतात. त्यामुळे रासायनिक खतांची गरज कमी होते. करंजाच्या बियापासून जैविक कीटकनाशके तयार होतात. तसेच शेवरी ही हिरवळीच्या खतांची बँक आहे. शिवरीचा पाला हिरवळीचे खत म्हणून वापरता येते. जमिनीत सेंद्रिय घटक वाढवतात. मातीची पाणी साठवण्याची क्षमता सुधारते. मातीची धूप कमी होते. त्यानंतर येतो वड आणि पिंपळ. पर्यावरणाचे हे रक्षक आहेत. वड आणि पिंपळ शेकडो वर्ष जगतात. त्यांच्यावर अनेक पक्षी घरटी बांधतात. हे पक्षी शेतातील किडी खातात. त्यामुळे नैसर्गिक कीड नियंत्रण होते. त्याचबरोबर चिंच ही झाड पुढील पिढ्यांची संपत्ती आहे. चिंचेचे झाड खडकाळ आणि मुरमाड जमिनीतही चांगले वाढते. त्याची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. मातीची धूप थांबते. चिंचेची सावली उन्हाळ्यात जनावरे आणि शेतमजुरांसाठी वरदान ठरते. आणि भूजल पातळी जर वाढवायची असेल, ही भूजल पातळीसाठी झाडांचे महत्त्व, आज आपण बोरवेलची खुरी वाढवत आहोत, पण भूजल वाढवणारी झाडे मात्र कमी करत आहोत. झाडे नसतील तर पावसाचे पाणी वाहून जाईल. झाडे असतील तर तेच पाणी जमिनीत मुरेल. म्हणून भूजल वाढवण्यासाठी झाडांची लागवड हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. झाडे तापमान कमी करतात. वाऱ्याचा वेग कमी करतात. मातीची धूप रोखतात. पक्षी आणि जैवविविधतेचे संरक्षण करतात. शेतीला अनुकूल वातावरण निर्मिती करतात. आज उन्हाळ्यात प्रत्येक वर्षी ऊन अधिक असह्य होत चालले आहे. त्यामुळे या समस्येवर एकच प्रभावी उपाय आहे, झाडे लावा, झाडे वाढवा, झाडे जागवा. कारण आज झाड जगवले तर उद्या हे झाड आपल्याला जगवेल. प्रिय शेतकरी बांधवांनो, या पावसाळ्यात फक्त झाडे लावू नका, त्याचे संगोपन करा, त्यांना जिवंत ठेवा, त्यांना मोठे करा. आज आपण सर्व मिळून एक संकल्प करूया, एक शेतकरी 10 झाडे. कडुनिंब, शेवगा, सुबाबूळ, करंज, शेवरी, वड, पिंपळ आणि चिंच यासारखी पर्यावरणपूरक झाडे आपल्या शेतीच्या बांधावर लावूया. गावातील प्रत्येक रस्ता हिरवागार करूया. भूजल वाढवूया. तापमान कमी करूया. पर्यावरण वाचवूया. आणि आपल्या पुढील पिढीसाठी शुद्ध हवा, भरपूर पाणी, सुरक्षित भविष्य निर्माण करूया. आज आपण लावलेले हे एक झाड उद्याच्या पिढीसाठी दिलेले सर्वात मोठे दान आहे. बांधावर झाडे लावा, भूजल वाढवा, तापमान कमी करा, पर्यावरण वाचवा, शेती समृद्ध करा, पुढील पिढीचे भविष्यही सुरक्षित करा. कारण आपल्या पुढच्या पिढीला शुद्ध ऑक्सिजन मिळायला हवा. त्याकरता मित्रांनो, आपण एक संकल्प करूया. प्रत्येक वर्षी शेतीच्या बांधावर रस्त्याच्या कडेला 10 झाडे लावूया. मित्रांनो, मला यातून